या ठिकाणी सादर केलेली आणि काय काय माका बोललेले होत काय नाही काय सांगलेली, पण त्याचं काय मी जास्त हे करतले नाही, कारण आज बोलणं हा उद्या नाही, बरोबर आहे. कारण पत्ते जरी वाहून असले तरी पिसणारा एकच असतो, एक्के जरी चार असले तरी जिंकणारा एकच असतो. वारं कुणाचं बी असतो, नाद फक्त शिवभक्तांचाच असतो, शिवभक्तांचाच असतो, शिवभक्तांचाच असतो. या ठिकाणी ह्या देवांची गणपतीची आरती, दुर्गे मातेची आरती, अनेक आरत्या होत असतात, पण आपल्या महाराजाची आरती कधी कोण म्हणत नाही. आणि ती प्रथा आमच्या डबलबारी या भजन क्षेत्रामध्ये चालू केली ते म्हणजे आमचे गुरुवर्य व सुशील घोटणकर यांनी ही चालू केलेली आहे. आणि त्यांच्या मागोमाग या ठिकाणी आजच्या दिवशी म्हणण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच करतोय. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, या रंग शरणार्या ताराया. या रंग शरणार्या ताराया. आर्यांच्या देशावर मेचांचा घाला, आला आला सावध हो शिवभूपाळा, आला आला सावध हो शिवभूपाळा. सदगदता भूमाता दे तुझा केला, कर्णातव भेदुरी तव हृदय नका केला. शिवराया या नंद शरणार्या ताराया. जय देव शिवराया, जय जय शिवराया. छत्रपती शिवाजी महाराज की. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्याराय गडावर, एक त्याराय गडावर, एक त्याराय गडावर, एक चवदार तळावर, एक त्याराय गडावर, एक चवदार तळावर, एक त्याराय गडावर, एक चवदार तळावर. आणि तुम्ही पण वा या ठिकाणी केलेलं आहे. काय बोलता बोलता काय काय माका बराच काय काय बोललेले होत, काय सांगल्याने काय लग्न करूचा हा, फेकूचा हा बुवा. लग्नाचं तर काय अजून काय नक्की नाही हा, तुमचा आपला झाला ठीक आहे. माका अजून वय वर्ष 22, माझ्या लग्नाच्याच पाठी बरेच बुवा पडतो, समानला नाही. अजून मी नवीन आहे हो, अजून बघा ना आताशी गाडी येतात लग्नाच्या पाठी इतके कशात पडतात. माका बरेच बुवा सांगतात लगीन कर लगीन कर. ते दिवशी एकदा माका सांगले नाही, त्यांना सांगले तुम्ही खर्च करतात तर मी लगीन करूच तयार आहे, बाकीचं पुढचं पालन पोषण तुमचंच करूचा, उत्पत्ती करूच तयार आहे. आणि वरून माका काय सांगले नाही, लोकांना काय सांगतात की आम्ही दोन्ही बुवा खाली जाणार आणि काहीतरी लिंगाचं काहीतरी जाता जाता बोलले, मी ऐकलंय नाही पटकन. तसे हुशारच बुवा. आज बीडवाडी त्यांचं गाव आहे आणि पहिल्यांदा बुवा गावात राहत होते, पहिल्यांदा बुवा ना गावात राहत होते. आणि त्यावेळेस
सरपंचाची निवडणुकीत म्हटलं उभ्या राहायचा म्हणून ठरवलेले आणि माका फोन केलेले. कारण माझे विचार बरेच जण घेतात, काय समजणार नाही, म्हणजे लय लोक माका काय काय विचारत असतात. मग तसंच मी सांगले बुवांका काय घाबरा नको बुवा म्हणतात. कायव करून माझो एक वाडीतलो हात तो माझ्या समोरच्या पक्षातून उभं राहतलो आहात, त्याच्यामुळे माका कायव करून इज्जत वाचवची आहात, माका निवडा नेऊचा. मी म्हटला बुवा काही टेन्शन घेऊ नका, मी असताना सुयश कराने असताना काही टेन्शन नाही. बुवा म्हणायला लागले ठीक आहे तुम्ही काय सांगतास ते सांगा. मी म्हटलं एक गोष्ट करूची लागत, कुत्र्याचं चिन्ह घेऊचा लागत, कुत्र्याचं चिन्ह घ्यावचा लागत. म्हणाक लागले काय ह्याच्या मागचं ध्येय काय. मी म्हटलं तुम्ही निवडा 100% येतलाच, ध्येय तुमका नंतर सांगतोय. म्हणाक लागले ठीक आहे. निवडणुकीत फॉर्म भरलेनी, कुत्र्याचं चिन्ह घेतलेनी आणि भरघोस मतान निवडा नेली, सरपंच झाले एकदाचे. बाबा माझ्या भावाचं स्वप्न पूर्ण, सरपंच झालं तर माका आनंद वाटलो. म्हटलं ठीक आहे. पण जे मतदार होते त्यांनी एक विचार केला नाही, कारण ह्यांच्या जर बीडवाडीत जाताना माझ्या मते बेळणे पेठेवरसून वर गेला तर तो मी डेंजर रोड आहे श्रावणातून माझ्या मते बीडवाडीत ना थोडे रस्ते खराब होते. तर म्हणायला लागले मागचं जो गेल्या वर्षी तो होतो ना त्यांना ह्यो बालदीवालो, बालदी त्याची चिन्ह, त्यांना काही एक करूक नाही, रस्ते असत तसे असत. दुसरं एक होतो त्याच्या आदल्या वर्षी बॅट घेऊन होतो, दांडी अशी उभी करून होतो. तर बॅट घेऊन होतो तो म्हणायला लागलो त्यांना गेल्या वर्षी म्हणतात आम्ही पोलचा लाईटीचे वीज बिलाचं ह्या आम्ही करूक दिलं, तो काय कामाचं ना, त्यांना अजून काळोख असं तसं असा. म्हणतात ह्यो कुत्रेवालो जो हा ना तो ह्या वर्षी नवीन दिसता, त्याच्यामुळे ह्याका आपण मत द्यायचं. आणि लोकांनी बटन दाबल्याने निशाणी कुत्रा आणि भरघोस मतान निवडा नेली. आता फोन केल्याने माका बुवा तुम्ही सांगलात तसाच झाला, मी निवडान इलय, एकदाचं विजयी झालंय, इज्जत वाचवलंय. पण म्हणतात ध्येय काय ह्याच्या मागचा. आता बालदीवालो काय कामाचं नाही, बॅटवालो काय कामाचं नाही, ह्याका नाही त्याका घाल कुत्र्याक, असे करून बुवा आमच्या बीडवाडीतून निवडा नेले. म्हणजे ही अशी परिस्थिती आहे त्यांची. असू दे. बघा नवीन जुनी गाणी येतात आणि ह्या गाण्यांच्या माध्यमातून हळूहळू या ठिकाणी प्रयत्न करतोय. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव राजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव राजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव राजते गडकिल्ल्याच्या दगडावर. येऊ लागली पुन्हा संकटे या हिंदू धर्मावर, येऊ लागली पुन्हा संकटे या हिंदू धर्मावर.
बघा येऊ लागली पुन्हा संकटे या हिंदू धर्मावर, वाट पाहुनी संधी शिकुनी धाव घाली ती भरमावर. सध्या जर बघायला गेलात तर ही आपली हिंदू संस्कृती कोण जपत नाही. आणि या हिंदू संस्कृतीचा आज या गजराच्या माध्यमातून, आज ह्या डबलबारीच्या माध्यमातून हेच आम्हाला सांगायचं आहे की आपली हिंदू संस्कृती आपल्याला कशी टिकवायची आहे, बरोबर ना. कारण अनेक ह्या ठिकाणी आपल्याकडे त्या दिवशी जेव्हा हे झालं, श्रीरामांचं हे झालं, त्या दिवशी मीरा रोड काय नाही काय झालं, काय झाला तर झाला, पण आम्ही हिंदू लोक ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. लक्षात ठेवा. एकदा जोरदार या हिंदू लोकांसाठी टाळ्या होऊन जाऊ. या ठिकाणी श्रीरामांचं एक गीत घेतोय. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने. देख लो मेरे दिल की नगीनों में, देख लो मेरे दिल की नगीनों में, श्री राम हा आपल्या जपाचा बुवा. लक्षात ठेवा, आयुष्यात फक्त दोन गोष्टीमुळे ओळखलं जातं. एक म्हणजे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम, आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे सर्व काही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता. आज हरियान बुवांचे तुम्ही शिष्य आहात. कालच हरियान बुवांनी स्पर्धेला गेलेलो तो चाय बी नेऊन माका घराकडे दिलेली, पावभाजी खाऊ घातली, म्हणून आज थोडं जाळ दिसतोय. आज प्रमोद हरियान बुवांचे शिष्य, आणि हीच आमची ही जोडी पहिल्यांदाच डोंबिवलीमध्ये झाली. महिना देखील झाला, महिना दीड महिना झाला, आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बोलवलं. आणि बुवांचं गायन देखील खूप सुंदर आहे आणि त्यांची प्रगती देखील खूप सुंदर आहे. आणि बीडवाडीत म्हणजे म्हटल्याच्या नंतर अनेक बुवा, अनेक पकवाज वाजत त्या ठिकाणी आहेत. म्हणून एकदा बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. घ्या नजर घ्या हळूहळू. काय मंडळी, हल्ली तुम्ही वारी बघितलं असेल, 2-3 दिवसच माझ्या मते झालेले आहेत. आणि ह्या गजर म्हटल्याच्या नंतर, डबल बारी म्हटल्याच्या नंतर अनेक गाणी म्हणावी लागतात, नाहीतर कोण थांबायचं नाही. म्हणून हळूहळू मध्ये ती गाणी टाकतंय. आता काय काय असा तर तुमका सांगतोय. मग शिवरायानी धर्म संस्कृती जपली जीवाचा पाड, शिवरायानी धर्म संस्कृती जपली जीवाचा पाड. धर्मवीर शंभूरायानी केली ती हेची वाड, बाळासाहेबांमुळे शोभली भगवी गुढी घरावर, बाळासाहेबांमुळे शोभली भगवी गुढी घरावर. बघा, जसं आपल्या शिवाजी महाराजांनी करून ठेवलं आपल्या हिंदू लोकांसाठी, तसंच आपल्या बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केले. आणि त्यांची आठवण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ते होते तोपर्यंत आमची भजना ही 12, 1, 2 तिथपर्यंत चालत होती. नाहीतर आता आमची भजना 10 वाजता बंद. साऊंडवाल्यांचे स्पीकर काढू दिले कन्हैयाने का ते घाबरतात. कारण एवढी मशीन घेऊन चालला म्हणजे खाऊचा काम, पुन्हा थंय जाऊन मिटव कर. म्हणजे म्हणून हिंदू हृदय सम्राट आता कोण हे नेते बहुतेक कोण काहीच करू शकत नाही. आमची मागणी आम्ही बरेच प्रत्येक बुवा करीत असतात. पण आमच्या गावात बरा 10 वाजता गेला, बारी चालू झाली तर 5 वाजेपर्यंत बॉम्बटा नाही तर मार, पण सगळा मस्तपैकी चालू असताना.
म्हणजे ही परिस्थिती आहे आणि ही संस्कृती आपण म्हणून बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेबच होते. कारण जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात आणि ज्यांनी भल्या भाल्यांची वाट लावली त्यांना शिवसेनेच्या ढाण्या वाघ म्हणतात, वाघ म्हणतात, वाघ म्हणतात. त्यामुळे एक झलक त्या ठिकाणी बाळासाहेब. बाळासाहेब पुन्हा यावे, बाळासाहेब पुन्हा यावे, वाट पाहते सेना, वाट पाहते सेना, जय जय शिवसेना हो आमची, जय जय शिवसेना, जय जय शिवसेना हो आमची, जय जय शिवसेना, जय जय शिवसेना हो आमची, जय जय शिवसेना. जय जय शिवसेना हो आमची, कष्ट करून द्याली जाऊनी उभारली शिवसेना, हिंदू हृदय सम्राट होऊनी धाव घेतला मराठी मना, समाजसेवक व्यंगचित्रकार, समाजसेवक व्यंगचित्रकार होऊन धन्य झाला, होऊन धन्य झाला. शिवरायाच्या विचारांना देवानी जाण, हिंदुस्थानचा महाराष्ट्रात जन्मला एकच वाघ. बघा तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती, पण शिवसेना स्थापन करायची ताकद ही फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंमध्येच होती, मध्येच होती. एकच टायगर ढाण्या वाघ, एकच टायगर ढाण्या वाघ, जन्म घ्यावो पुन्हा, तुम्ही जन्म घ्यावो पुन्हा. हिंदुत्वाचा मुद्दा त्यांचा होता एकच भाग, हिंदुत्वाचं प्रतीक भगवा फडकविला जागोजाग, अनंतामध्ये विलीन होऊन, अनंतामध्ये विलीन होऊन कीर्तिरूपी राहिला, कीर्तिरूपी राहिला. बाळासाहेब पुन्हा यावे वाट, बाळासाहेब पुन्हा यावे वाट पाहते, वाट पाहते. जय जय शिवसेना, असं हळूहळू गजराच्या माध्यमातून काय आहे, आम्ही ही गाण्यांचं विषय थोडं कमी करतो, कारण गाण्यांची कारण बरीच गाणी म्हणतात आणि थोडंफार आता काय म्हणायचं लागतं, नाहीतर माहिती आहे कारण यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायत असतात आणि लोकांका सध्या खुश ठेवणं हा काम आमचा, पण जेवढी भजन संस्कृती कलंक लागणार नाही तेवढं आम्ही दोन्हीही बुवा करणार नाही, एवढं
खात्री देतो. आणि कारण सध्या विषय कसं झालेला की जो जास्त बोला जो गाणी बोला तो फेमस, ही सध्याची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे गाणी ही आमका कलियुगानुसार म्हणायची लागतात. कारण आज या भजन क्षेत्रामध्ये ह्या कोकणामध्ये अनेक कलाकार नवोदित तयार होत आहेत आणि ह्या नवोदित कलाकारांना आज कोणताही नाका गांजा चरस हा न पकडता या भजनाच्या माध्यमातून सर्वजण आज डोंबिवलीमध्ये अनेक कलाकार आहेत, जोगेश्वरीमध्ये आहेत, भांडूपमध्ये आहेत आणि हेच कलाकार आमचे कोणताही न कोणता हे करत आज या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून पुढे येत आहेत. पण काय झालेला 2020 काही युगांचे बाह्य बघतो आणि त्या माध्यमातून आमचा तसा करूचा लागता. कारण कलियुगात जर आपल्या बरोबर चालायचं असत तर आमचा ते थोडाफार काहीतरी घ्यावचा लागतं. ही परिस्थिती आहे. म्हणून बघा येऊ लागली पुन्हा संकटे या हिंदू धर्मावर, येऊ लागली पुन्हा संकटे या हिंदू धर्मावर. सणासुदीचे रूप बदलले बदलून गेला साज, सणासुदीचे रूप बदलले बदलून गेला साज. मंदिरातल्या घंटेचाही मोदती आता आवाज, बघा सणासुदीचे रूप बदलले बदलून गेला साज, मंदिरातल्या घंटेचाही मोजती आता आवाज. आता मंदिरात घंटा ऐका येणार नाही. कारण सणासुदीचं रूप हे आपणच आपलं बदललेलं आहे आणि हे बदललं पाहिजे आपण असं. कारण पहिल्यांदा जसे सण होत होते तसे आता होतात काय नाही होत. आज शिवजयंती आज सगळीकडे साजरी केली जातात पण काही ठिकाणी होत नाही आहे. आज कुर्ल्यापासून जर तुम्ही पुढे गेलात तर शिवजयंती साजरी करू आपल्यात माका सांगा 10च्या नंतर स्पीकर बंद. आता या आयोजकांनी एक खरं मोठी जबाबदारी असते, एवढं मोठं कार्यक्रम करणार पण खाऊचं काम नाही. कारण ही जबाबदारी घेऊन करूचं लागतात. पण माका सांगा हो 10 वाजता जर 11 वाजता माईक एक तर आम्ही येतलो 8 वाजता त्यांना घरात जाऊन देतो अशी परिस्थिती आहे. पण माका सांगा जर 10 वाजता वारी चालू झाली तर 11 वाजता कशी संपवतो सांगा ना. पण तास जर म्हणा गेलास ना तर शुक्रवार असलो किंवा काही असला तरी माका सांगा 4 वाजता सकाळी भोंगे लागतात. त्यांना अडवू शकतो आपण जाऊन. पण माका सांगा ह्या करू शकतो का 1 वाजता जर दुपारचे बघा भोंगे लागतात तुमका जर हय जर जास्तीत जास्त लोक मुंबईत कामात जाणारे आहेत आणि ते माका सांगा कामावरची लोक असतात ना ते मधीच जर तुमच्या जर असतील कामावरती तुमचे फ्रेंड सर्कलमध्ये तर माका सांगा मधीच उठान ते 1 वाजता जातात. लक्षात घ्या कोणती. पण त्यात जर आपण जर म्हणत गेलो हनुमंताच्या मंदिरात जाऊन मी पाया पडाने तर आज हनुमान जयंती आहे साहेब म्हणतो एक काम कर रात्रभर पडली आहे ना जाऊन ये. एका तर आमचा एक पोरगा ना आमच्या हे बसला आता एका तर विचारू साहेब म्हणता झेंडावंदनला सुट्टी आहे का त्याला विचारलं तो म्हणता झेंडा घेऊन रोडवर धावतो का दिवसभर. अशी परिस्थिती आहे. म्हणजे हे सण आपणच आपले विसरत चालले. कारण बघा गणपती आणले जायचे पहिल्यांदा गणपतीची मूर्ती तेव्हा काय 1 फुटाची ठेवलेली गणपतीची मूर्ती काय 1 फुटाची ठेवलेली. पहिल्यांदा 1 फुटाचा गणपती सगळे घरातले आपण गावी जायचो आणि सर्वजण. आता मुंबईत गेल्यावर लोक इसराक लागली आहेत. सण आपले गावात जाऊन आपले कोकणातले सण आपण विसरत चाललो. काम ना कामावर सुट्टी ना असं सांगतो मी. पण माका सांगा आपले सण हे आपण जपले पाहिजे. किती गायब असेल सुट्टी दे नाही तर नको देऊ. कोकणी माणूस येऊ फक्त चललो बॅग उचलल्या का चललो आदल्या दिवशी हरताळ्याच्या दिवशी गावात पोचलो तो. पण 1 फुटाची तेव्हा मूर्ती होती आणि तेव्हा गाणं असायचं पायी हळूहळू चाला मुखाने गजानन बोला. सर्वजण आपले डोक्यात रिबीन असायची गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया टाळ घेऊन आपले असं. आणि ही मुंबईत संस्कृती कशी बदलली आहे तुमका सांगता येईल. त्या काही कालांतरानंतर 2 फुटाची मूर्ती झाली आणि गाणं इला
सनईचा सूर कसा वाऱ्यानं धरला, ढगांचा ढोल घुमू लागला, कसा कसा खडखड पळाला, ह्या गाणं 2 फुटाची मूर्ती झाली का? तर गणपतीची मूर्ती वाढली, कारण जेवढा गणपती मोठा तेवढा पावणार जास्त. ही सध्याची परिस्थिती. कालांतराने 5 फुटाची मूर्ती इली, गाणं इला. शांत झाली चालू झाली आता कुणाचं नाव, शांत झाली चालू झाली आता कुणाचं नाव, आला बाबूराव आता आला बाबूराव, आला बाबूराव आता आला बाबूराव. गाणं या म्हणजे गणेश चतुर्थी का बाबूराव चतुर्थी हाच आपल्या समजला. हाली या गाणं इला. आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, लुकमुकू बघतोय चांगला. आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला. गण धाव रे मला पाव रे, गण धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शना मला धाव रे. या ठिकाणी आमचे गुरुबंधू श्यामसुंदर सावंतबुवा यांच्याकडून माझ्यासाठी आशीर्वाद रूपी 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं, तसेच आमचे पकवाजवादक विनोद मांडवकर यांच्यासाठी 101 रुपये आणि तबलावादक मिलिंद माळकर यांच्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. त्याचप्रमाणे आज चकवा साथ करतायत. ह्याच परवाच्या दिवशी 3 बुवांना एकच पोरगो साथ करीत होतो आणि त्या दिवशी देखील साथ करत होते. 2 चकवा वादक आहेत या ठिकाणी, कार्तिक घोसावी आणि विघ्नेश पालव. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. ही गाणी आमच्या पप्पांनी प्रत्येक आवशीन मोबाईल काढले, माझा चढू नाहीतर माझं झेल फेमस हो पुढे. प्रत्येक आईक वाटत असतात, लगेच मोबाईल काढल्या आणि बाबू अशी ॲक्टिंग कर, आमच्या बाप्पानी गणपती आणला. प्रत्येक आई व्हिडिओ काढल्यान, इंस्टाग्रामचा पेज खोलल्यान. पण माका सांगा, गणपती बापाशीन आणल्यान का आजान आणल्यान का पंजान आणल्यान? पप्पानी आणल्यानी म्हणून पप्पानी आणल्यानी, मावशीन आणल्यान म्हणून मावशीन आणल्यान. ही अशी परिस्थिती आहे. कारण गणपती मगाशीच सांगले तुमका आला बाबूराव गाणं मनात. 10 फुटाची मूर्ती आणली, जरी लालबागच्या राजात मूर्ती मोठी असली, घरात गणपती असलो तरी थडे लाईनीत असतो. म्हणजे घरात आणून ठेवलं असतो गणपतीच ना, गणपतीच ना. मग ही सध्याची परिस्थिती आहे. पण तीच जर मूर्ती मला सांगा इकडनं न्यायची असेल, इकडनं जर न्यायची असेल आणि हे वायरी असतात, मध्ये केबल आहेत, ते केबल जर घेऊन जायचे असतात ना, तेव्हा गणपती घेऊन जाताना तो अटकला जातो, तर त्या ठिकाणी गणपतीच्या मुकुटावरती पाय ठेवून वायर कापली जाते. मग हा आपण काय करतोय, एक तर खाली पाया पडतो त्याने, वर पाय ठेवतो. ही परिस्थिती आहे. म्हणून ही परिस्थिती आपल्याला बदलली पाहिजे. बघा, सणासुदीचे रूप बदलले, बदलून गेला सागर. मंदिरातल्या घंटेचाही मोजती आता आवाज. कट्टल खाणे उदंड झाले हातोडा मंदिरावर, कट्टल खाणे उदंड झाले हातोडा मंदिरावर. माझ्या इकली बांगडी पसार झाली, गंगन दिसे कपाळा.
टिकली बांगडी पसार झाली गंधन देते कपाळा म्हणा मुची प्रार्थना नाही तर सोडून जावा शाळा बघा टिकली बांगडी पसार झाली गंधन दिसे कपाळा म्हणा मुची प्रार्थना नाही तर सोडून जावा शाळा। जर आज तुमका माहिती आहे आपल्या कोकणात हे कन्नडी लोक आज नेपाळवाले आंबेडकर येईल आणि ह्या आपल्या कोकणात त्यांची मुलं येऊन शिकात घातलेली आहेत। अँडू गुंडू सगळ्यांची नावं चौक्यात जर गेलास मालवण चौक्या गावात तर अनेक त्या ठिकाणी जिरेखानींवर आपले कर्नाटकी लोक येऊन राहिलेले आहेत आणि त्यांची मुलं देखील शाळेत त्या आहेत आणि ती मराठी शिकतात आणि आपली मुलं इंग्रजी शाळेत शिकतात का तर इंग्रजी शिकल्यामुळे नोकरी चांगली लागते। पण माझ्या ह्या तरुण मुलांना आणि मी जरी नोकरी करतोय तरी पण माझी एक इच्छा की कधी नाही कधी ह्या पुढील 10 वर्षात सगळ्यांनी आपण मराठी माणूस हा बिझनेसमॅन धंदेवाला झाला पाहिजे तर आपण मराठी माणसं सगळी वर येणार। नाहीतर माका सांगा सकाळी यायचा 9:30 वाजता 6:30 वाजता यायचा जर तुम्ही डोंबिवलीवाले असतात तर माझ्या मते थडेतून येईपर्यंत पूर्ण मालिश होता एकदम ट्रेनमध्ये फास्ट ट्रेनमध्ये एकदम पूर्ण मालिश होता। ही असली दिवस आपल्या जास्त दिवस मोडतच हाडा त्याच्यापेक्षा प्रत्येक मराठी माणसाने भले तो खयचो लावा पानटपरी जरी लावलास तरी एखादी काहीतरी विकूक गेला सिगरेट नाही तर विमल आजकाल विमलचा जमाना जास्त त्याच्यामुळे जर विकूक गेलास तर त्याचा फायदा जर तुम्ही लावा बघा 5 पाकिटा सिगरेटची लावा नाही 10 मिनिटात सरली आपलं नाव चेंज करतो म्हणजे मी पिणार नाही तुम्ही सांगशात तू संपवशील सगळी 5 पाकिटा असं काही विषय नाही पण लगेच संपतं म्हणून धंदा करायला शिकला पाहिजे आणि ह्याच म्हणजे ही इंग्रजी मुलांना आपण शाळेत घालतो ट्विंकल ट्विंकल नो पप्पा येस पप्पा ते जर त्यांना विचारलं तर काय बाकीची मराठी गाणी हे म्हणा घ्यायची नाही। पहिल्यांदा एक गाणं होता मी ना लहान होतोय ना तेव्हा लय गाण्याचा बडबडी काय तर सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय शाळेभोवती म्हणजे त्या गाणं आता माझ्यावर लक्षात राहून आलं कारण गाणीच रिमिक्सचं जमानं इल्लेलो त्याच्यामुळे गाणी पहिल्यांदा जी होती ती आता सगळेजण विसरत चाललेले आहेत। नाहीतर बघा हल्ली एक ह्या देवीवरती गाणं घेतो बघा हो बांगड्याची माळ लिंबाबानी डोळ उभी आहे नदीच्या काठाला आई ग उभी आहे नदीच्या काठाला लकवाई मोठराजा आलाय भेटीला लकवाई मोठराजा आलाय भेटीला लकवाई मोठराजा आलाय भेटीला बांगड्याची उभी आहे नदीच्या काठाला हो लकवाई हात माई जवळ दे रोज जवळ दे माई थोडं आवाज येता खेळ नाही घेतात थोडं माई जवळ जाऊन चंदनपुराला पाहतोय बांगूच्या घराला गुरळ पंडी येडा झाला देव बोलोनी कसा गेला असा होता तिचा पण आला पूर्ण तो करून असा होता तिचा पण आला पूर्ण तो करून तिला घालून पैंजन म्हणे तुला मी संभाळीन खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन मल्हारी भोळा
जीविका जीवा मल्हारी भोळा जीविका जीवा काय सांगू त्याची मी कहाणी हो काय सांगू त्याची मी कहाणी माळसराणीच्या लग्नाचा घरी पंच्या बानूच्या काळजात जेजुरीचा बाणी माळसराणीच्या लग्नाचा घरी पंच्या बानूच्या काळजात जेजुरीचा बाणी माळसराणीच्या लग्नाचा घरी पंच्या बानूच्या काळजात जेजुरीचा बाणी ही गाणी आहेत आणि हे आमच्या गजराच्या माध्यमातून नवीन मुलांसाठी म्हणायची लागतात. कारण का सांगतोय, कारण जर रामकृष्ण हरी गजर म्हणत राहिलं होतं तुम्ही थांबायचाच नाही. आणि ही नवीन मुलं आहेत, आज ही बारके हे पोरगे येतात, त्यांना ह्या असला काहीतरी म्हटला ना का लय बरं वाटतं. खाली एक गाणं हे कड्याचं सार तू वार रविवार तू, म्हणजे काय गाणी एक एक भारी येतं. मेरे रस के कमर तूने पहली नजर. सुहास कोलते, सन्माननीय सुहास कोलते कडून माझ्यासाठी हे 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं. काय बराच वेळ झालेला आहे, गजर भुवांचा देखील बाकी आहे. आणि गाणी म्हणात गेलात तर अनेक गाणी आहेत, पण काय गजराचं भजन ह्या भजनच्या माध्यमातून हो गए बुवांचं देखील वेळ दिला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी बघा. म्हणा मुलगी काढताना नाही तर सोडून जावा शाळा, आम्ही आता केक कापुनी दिवा विजवतो त्यावर, आम्ही आता केक कापुनी दिवा विजवतो त्यावर. हा कार्यक्रम GTC इव्हेंट ह्या कॅमेरामॅन जे आहेत त्यांच्या हा डबलबारीचा जो जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो ह्या लाईव्ह दाखवत आहेत ते यूट्यूबच्या माध्यमातून. त्यांनी या ठिकाणी सांगायला सांगितलं. धन्यवाद दादा, तुमचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने आभार. येऊ लागली पुन्हा संकटे या हिंदू धर्मावर, येऊ लागली पुन्हा संकटे या हिंदू धर्मावर. कथा पुराणी उघडा मुलांना शिकवू शुभंकर होती, चालीरीती या जिवंत ठेवू शिकवू नाती गोती, शिकवू चालीरीती या जिवंत ठेवू टिकवू नाती गोती. पुन्हा टेकवी सुशील माता संतांच्या चरणावर. त्या ठिकाणी सोलकडी कट्टा पश्चिमला हॉटेल आहे PNT कॉलनीमध्ये, त्याचे प्रोप्रायटर त्या ठिकाणी प्रथमेश कांबळी आमच्या गावातीलच आहेत. जर तुम्हाला उत्तम टेस्ट मच्छी मालवणी जेवण जर तुमका हया असाल तर त्या ठिकाणी भेट द्या आणि नाव सांगा, सर्व्हिस रेट कमी होतील, थाळी कमी होतील, लक्षात ठेवा. पुन्हा टेकवी सुशील माता संतांच्या चरणावर, पुन्हा टेकवी सुशील माता संतांच्या चरणावर. येऊ लागली पुन्हा संकटे या हिंदू धर्मावर, येऊ लागली पुन्हा संकटे या हिंदू धर्मावर.
कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेवा। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, रामनारायणं जानकी वल्लभम्। अच्युतं केशवं कृष्णदामोदरं, रामनारायणं जानकी वल्लभम्। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज साई राम साई श्याम, साई राम साई श्याम, साई राम साई श्याम, साई राम साई श्याम। साई राम साई श्याम, साई राम साई श्याम। या ठिकाणी आमचे भाऊ विष्णू दळवी ह्यांकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आले।